नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज आपण मस्तपैकी झणझणीत अशी गोळ्याची आमटी याआधी तुम्ही कधीच बनवली नसेल आणि खाल्ली नसेल। चला तर मग आज आपण रेसिपीला सुरुवात करूया। बाहेर भरपूर अशी थंडी पडलेली आहे आणि अशा थंडीमध्ये ही गोळ्याची आमटी वाह क्या बात है। तर ह्यासाठी गॅसवर जाळी ठेवायची, त्यावर एक लसणाची कांडी ठेवलेली आहे, त्यानंतर एक कांदा ठेवलेला आहे आणि खोबरं ठेवलेलं आहे। हे सगळं आपण गॅसच्या फ्लेमवर भाजून घेणार आहोत। ह्यामुळे काय होतं, आपल्या भाजीला मस्त असा अगदी गावाकडच्या सारखा स्मोकी फ्लेवर येतो। तर सर्वात आधी आपण खोबऱ्याची वाटी भाजून घेतली आहे, लसूण देखील भाजून झालेला आहे। हे दोन्ही खूप पटकन भाजलं जातं आणि आता कांदा भाजून घेणार आहोत। कांदा भाजायला थोडासा उशीर लागतो, तोपर्यंत गोळे कसे बनवायचे ते बघूयात। बेसन पीठ घेतलेलं आहे साधारणपणे 1.5 वाटी, त्यामध्ये ओवा क्रश करून घातला आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। त्यानंतर आपण चवीपुरतं लाल तिखट घालून घेणार आहोत, म्हणजेच लाल मिरची पावडर। त्यानंतर रंग छान यावा म्हणून थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडीशी धण्याची पावडर घालून घ्यायची आहे। थोडंसं तेल घालायचं आणि हिंग घालायचा। बेसनाचा कुठलाही पदार्थ बनवताना शक्यतोवर हिंग स्किप नाही करायचा आणि तेल घातल्यामुळं हे गोळे जे आहेत हे मऊसूत राहतात, कडक वगैरे अजिबात होत नाही आणि याचा छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। म्हणजे थोडक्यात आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर पाणी घालताना थोडं थोडं पाणी घालायचं, एकदम पाणी घालायचं नाही। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची, मी घालायची विसरलेली। आणि आता मस्तपैकी हे पीठ असं मळून घ्यायचं आहे। तर पाणी एकदम थोडं थोडं घाला, पीठ जर पातळ झालं तर परत यामध्ये आपल्याला बेसन ॲड करावे लागेल। तर आता छान असा मी गोळा मळून घेते आहे, जोपर्यंत आपला कांदा भाजला जातो आहे तोपर्यंत। तर मैत्रिणींनो, हिवाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये ही गोळ्याची आमटी खायला एकदम भन्नाट लागते आणि ह्यासोबत जर बाजरीची भाकरी असेल तर वाह, अगदी फक्कड असा बेत होतो। आता तेल लावून हा गोळा आपल्याला ग्रीस करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने। तर गोळा ह्यामुळे मऊसूत देखील होतो। आता याला थोड्या वेळ आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत। तर तुम्ही बघू शकता, रेस्ट करून झाल्यानंतरच मी आता हा बेसनाचा गोळा घेतलेला आहे। याचा आता सुरुवातीला आपण एक असा रोल बनवून घेऊया आणि याचे अगदी छोटे छोटे आपण गोळे बनवून घेणार आहोत। अगदी बोराच्या साईजचे गोळे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत, खूप मोठे गोळे नाही बनवायचे, मग ते खायला चांगले लागत नाहीत। असे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही या पद्धतीने गोळ्याची आमटी कधी बनवली आहे का? कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता मस्त असे छोटे छोटे एकाच साईजमध्ये मी गोळे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता काय करायचं, गॅसवर कढई ठेवायची, कढईमध्ये भरपूर क्वांटिटीमध्ये तेल घालून घ्यायचं। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि यामध्ये साधारणपणे 1 ते 2 गोळे आधी टाकून घ्यायचे, तेल गरम झालं का नाही चेक करण्यासाठी। त्यानंतर हळूहळू बाकीचे गोळे यामध्ये घालून घ्यायचे। गोळे छान मस्त सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि तळताना याची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आहे। हाय फ्लेमवर हे गोळे अजिबात तळायचे नाही, त्यामुळे काय होईल, गोळे वरून वरून तळल्या जातील आणि आतून पूर्णपणे कच्चेच राहतील। तर त्यामुळे हाय फ्लेमवर हे जे गोळे आहेत अजिबात तळून घ्यायचे नाही आहेत। आणि आपण नंतर यामध्ये भाजी बनवून घेणार आहोत, पण ह्याच तेलामध्ये भाजी बनवायची असते, त्यामुळे आधी तुम्ही गोळे तळून घ्या, म्हणजे हीच प्रोसेस आपल्याला डबल करावी लागत नाही आणि भांडे देखील खूप जास्त पडत नाही। तर आता मस्तपैकी बऱ्यापैकी याचा रंग बदलायला सुरुवात झाली आहे, दिसायला देखील हे गोळे मस्त असे टेम्पटिंग दिसत आहेत। अगदी लहान मुलं तर तळल्या तळल्या हे उचलून लगेच त्यांना खाण्याची इच्छा होते आणि ह्या पद्धतीने असं हे निथळून घ्या, ह्यामुळे काय होईल, एक्स्ट्राचं जे तेल आहे ते निघून जाईल। तर ह्याच पद्धतीने मी हे गोळे मस्तपैकी असे तळून घेतलेले आहेत। कलर तुम्ही बघू शकता, अतिशय टेम्पटिंग असे दिसत आहेत। तर ह्याच पद्धतीने मी बाकीचे गोळे देखील बनवून घेतलेले आहे। तुम्ही गोळ्याची आमटी बनवताना किंवा गोळ्याची भाजी बनवताना गोळे तळून घेता का नाही, कमेंट करून नक्की सांगा। आता वाटण करून घेऊया। खोबरं, कांदा, लसूण
मिक्सरच्या जारमध्ये घालून घेतलेलं आहे, जे आपण आधी भाजून घेतलं होतं. बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि आता आपण मस्तपैकी याचं वाटण बनवून घेणार आहोत. अगदी गरजेपुरतं पाणी घालून घेतलं आहे मी यामध्ये आणि गोळे तुम्ही बघू शकता अतिशय भन्नाट असे झालेले आहेत. अजिबात आतून कच्चे राहिलेले नाही आहेत आणि भाजीमध्ये देखील अगदी मॅच होण्यासारखे झालेले आहेत. आता त्याच कढईमधलं एक्स्ट्राचं तेल मी काढून घेतलं आहे. जेवढं भाजीसाठी तेल लागणार आहे आमटीसाठी तेवढंच ठेवलेलं आहे. जिरं मोहरी घालून घेतली आहे आणि मस्तपैकी आपण जे वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण यामध्ये मी घालून घेतलेलं आहे. आता याला छान तेल सुटेस्तोवर आपण परतून घेणार आहोत. पण त्याआधी काय करायचं, ह्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत. जे मसाले आपल्याला लागणार आहेत ते सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर सर्वात आधी 1 चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि कढीपत्त्याची पानं देखील यामध्ये घालायची आहे. मी कढीपत्त्याची पानं घालायची विसरली आहे. 1 चमचा हळद घातली. त्यानंतर काळा मसाला घालून घेतलेला आहे. लाल मिरची पावडर घालून घ्यायची. तुम्हाला तिखट कितपत हवं आहे त्यानुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. धन्याची पावडर घालून घेतलेली आहे आणि हे सगळे मसाले घातल्याच्यानंतर याला छान असं तेल सुटेस्तोवर मस्त परतून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे. गॅसची फ्लेम लो टू मिडियमच ठेवायची. हाय फ्लेमवर आपले मसाले आणि हे जे वाटण आहे हे बेसला लागू शकतं आणि मसाला देखील करपू शकतो. तर आता ह्याला साधारणपणे आपण अजून 5 ते 7 मिनिटभर असंच मिक्स करत राहणार आहोत, जेणेकरून मसाला बेसला चिकटणार नाही आणि छान असं तेल सुटेस्तोवर परतून घ्यायचं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या सगळ्या रेसिपी गावाकडे बनवल्या जातात तेव्हा त्या चुलीवर बनवल्या जातात. त्याचा छान असा स्मोकी फ्लेवर भाजीमध्ये किंवा आमटीमध्ये उतरतो. आता आपल्याला इथे चूल नसल्यामुळे आपण गॅसवरच सगळं साहित्य भाजून घेतो. तर छान तेल सुटायला सुरुवात झाली आहे. याच्यामध्ये मस्त गरम गरम उकळलेलं पाणी घालायचं आहे. ह्यामुळे रंग छान येतो आणि कुठलीही मसाल्याची भाजी किंवा आमटी बनवताना शक्यतोवर गरम पाण्याचाच वापर करायचा. ह्यामुळे भाजीला चव देखील छान येते. भाजी अजिबात पानचट होत नाही आणि तवंग देखील अगदी सुंदर येतो. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. चवीपुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे, कारण बऱ्याचदा मसाले आधी घातल्यामुळे मीठ विसरू शकतं. मीठ आठवणीने घालायचं. चवीपुरतं मीठ घातल्यानंतर परत एकदा छान असं याला ढवळून घ्यायचं आहे आणि याची छान अशी 12 ते 15 मिनिट दणकून अशी उकळी काढायची आहे. तर तुम्ही बघू शकता याची मस्तपैकी 12 ते 15 मिनटं मी लो टू मीडियम हीटवर उकळी काढलेली आहे आणि तळून घेतलेले गोळे आता ह्या रश्श्यामध्ये टाकून घ्यायचेत. मस्त चमचमीत आणि झणझणीत गोळ्याची आमटी बनून तयार झालेली आहे. घरात भाजीला काही नसेल तेव्हा ही गोळ्याची आमटी बनवा आणि भाजीला असेल तरी स्पेशल खाण्यासाठी बनवा. आता या मस्तपैकी मी ताट सर्व करून घेते आहे. हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे. गरम गरम छान पातोड्याची अशी बाजरीची भाकरी केलेली आहे तीळ लावून आणि त्यामध्ये आता गोळ्याची आमटी बनवलेली आहे. गोळ्याच्या आमटीसोबत तर बाजरीची भाकरी हवीच आणि ह्याच्यासोबत कांदा लिंबू सॅलड कट करून घ्या. त्यानंतर मी कारल्याच्या चकत्या देखील केल्या होत्या तोंडी लावण्यासाठी. ह्याचा व्हिडिओ देखील तुम्हाला चॅनलवर नक्कीच मिळेल, कारण ह्या कारल्याच्या चकत्या देखील खायला अगदी अप्रतिम लागतात आणि तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही इंद्रायणीचा भात देखील बनवू शकता. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.